जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि भाजपा प्रभाग क्रमांक 4च्या उपाध्यक्षा झुमा चक्रवर्ती यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अमृतवेल आयुर्वेद क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर ज्योती जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला उपस्थित राहून पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या। खारघर भारतीय जनता पार्टीच्या महिला उपाध्यक्षा झुमा चक्रवर्तीजी यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हावरे स्प्लेंडर या सोसायटीमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून डॉक्टर ज्योती जाधवजी आणि इथल्या आपल्या डॉक्टर स्वाती यांच्या माध्यमातून हेल्थ चेकअप पूर्णपणानं होतोय। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण समाजामध्ये महिला वर्ग सतत आपल्यासाठी दिवसभर करत असलेल्या वेगवेगळ्या आपण म्हणूया समर्पण वेगवेगळ्या पद्धतीचं काम याच्या माध्यमातून महिलांच्या विषयी सातत्यानं ती कुठल्याही रूपातली असो, ती आई असो, मुलगी असो, ती सून असो, तिच्या विषयी कृतज्ञतेचीच भावना आपल्या मनामध्ये असते आणि स्त्रीच्या मनामधला जो कनवाळूपणा आहे त्याचं प्रदर्शन तर आपल्याला आपल्या आयुष्यभर घडत राहतं आणि त्यामुळे अशा या स्त्रीचा दिवस महिला दिन तो सर्व समाजासाठी देणं, सगळ्या समाजाची तपासणी करण्यासाठी देणं मला वाटतं एक चांगल्या पद्धतीची संकल्पना आहे। मी याबद्दल झुमा चक्रवर्तीजी यांचं आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। झुमा चक्रवर्ती बीजेपी प्रभाग 4 की उपाध्यक्ष हूँ। आज महिला दिवस के निमित्त मैंने ये कैंप रखा है और ये फ्री सब चेकअप है। मैं चाहती थी कि सब हावरे स्प्लेंडर ग्लोरी ये सारे पूरे जो सोसाइटी वाले आके ये सब चीजों का फायदा ले और जितने भी ये काश्य थाली जो है उसका भी लीजिए, स्वर्ण प्रश्न है, डेंटिस्ट है और वहाँ पे ब्लड डोनेशन कैंप भी है, फ्री ब्लड डोनेशन कैंप। तो ये सभी चीज का वो फायदा ले और यहाँ पे सभी नगर सेवक, सभी पदाधिकारी आए हुए, आमदार साहब आए हुए, संध्या ताई भी आई है, तो सभी को मैं धन्यवाद कहती हूँ कि आप यहाँ पे आके मैं इस प्रोग्राम का बहुत अच्छा मान बढ़ाए, यश बढ़ाए आप लोग ने यहाँ पे आके। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर ज्योती जाधव, वैद्यकीय सेल प्रमुख भाजपा। आज मॅडम झुमा चक्रवर्ती मॅमनी येथे हा मोफत आयुर्वेद शिबिर, मोफत चिकित्सा शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्यांच्या मदतीने आज आपण हा कॅम्प अरेंज करू शकलो आहे। या कॅम्प मध्ये आपण फ्री कासथाई मसाज, बोन मिनरल डेन्सिटी, डेंटल चेकअप, लहान मुलांसाठी स्वर्णप्राशन तसेच
त्वरित वेदना निवारण शिबिराचे आयोजन केलेले आहे। या सगळ्याच शिबिराचा आपल्या सोसायटीतल्या नागरिकांना फायदा झालेला आहे आणि बऱ्याच जणांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे। तर अशाच नवनवीन उपक्रमांमध्ये झुमा मॅमची मला नेहमी साथ असते, सगळ्या माझ्या भाजपा कार्यकर्त्यांची नेहमी साथ असते आणि त्यांच्यामुळे आज मला इथे लोकांची सेवा करण्याचा आणि ट्रीटमेंट द्यायचा अवसर मिळालेला आहे। तर त्याच्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते। धन्यवाद। नमस्कार। आज आपल्या इथे आपल्या प्रभाग 4च्या उपाध्यक्ष झुमा चक्रवर्ती यांनी आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे। त्यांच्या वतीने आणि अमृतवेल आयुर्वेद पंचकर्म सेंटर डॉक्टर ज्योती यांच्या सहकार्याने त्यांनी आपल्या इथल्या स्प्लेंडर ग्लोरी या हावरेज स्प्लेंडर ग्लोरी या बिल्डिंग मधल्या रहिवाशांसाठी आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे। त्यात त्यांनी कास्य थाली, अमृत प्राशन, सुवर्ण प्राशन, ब्लड डोनेशन कॅम्प आणि डेंटिस्ट असा इथल्या रहिवाशांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। तर त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते। आम्हालाही अशा नवीन कार्यकर्त्यांची खूप गरज असते की रोज नवीन नवीन कार्यकर्ते तयार व्हावेत आणि त्यांनी प्रामुख्याने भाग घेऊन असे उपक्रम राबवून आपल्या इथल्या लोकांना जास्तीत जास्त लोकांना आपल्या इथे सहभागी करून घ्यावं आणि आपल्या पक्षाचं कार्य काय आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे आम्ही आज इथे झुमा चक्रवर्तीचं खूप खूप अभिनंदन करतो। अशीच कामं करत राहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा। नमस्कार। भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रभाग क्रमांक 4चे उपाध्यक्ष झुमा चक्रवर्ती मॅडमच्या माध्यमातून आज या ठिकाणी हावरेज सिलेंडर या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प असेल, डेंटल फ्री डेंटल चेकअप असेल, या आपल्या बोन्सचं चेकअप असेल, असे विविध उपक्रम यांनी आज या ठिकाणी घेतलेले आहे। त्याबद्दल मी यांचं सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। हे एक चांगले कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये विविध कार्यकर्ता काम करत असताना असे चांगले चांगले कार्यकर्ता असे विविध कामं लोकांना उपयोगी कामं या ठिकाणी राबवत असतात। आम्ही सर्वजण सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना लोकांना सुख सुविधा चांगल्या प्रकारची भेटावी त्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात। त्यापैकी एक आमच्या प्रभाग 4चे उपाध्यक्ष चक्रवर्ती मॅडम यांनी पण आज या ठिकाणी एक चांगला उपक्रम इथे ठेवण्यात आलेला आहे। बघा, विविध उपक्रम करताना लोकांना त्याचा बेनिफिट झाला पाहिजे आणि ब्लड डोनेशन हे तुम्हाला कल्पना असेल, हे असं कोणतेही प्रोडक्ट नाही की मशीन मध्ये टाकलं तर बनलं जाईल। हे प्रोडक्ट आम्हीच तयार करतो आणि आम्हालाच द्यायला लागतं। कोविडच्या महामारीमध्ये ब्लड डोनेशनचं काय महत्व होतं हे जगाने बघितलेलं आहे आणि असे चांगले कार्यक्रम चक्रवर्ती मॅडम इथे राबवत आहे। त्यासाठी मी परत शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम आपण नेहमीच राबवत जा असं अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमच्या इकडे असलेले डॉक्टर असोसिएशनचे जे सेक्रेटरी आहेत ज्योती जाधव मॅडम, आता खारघरमध्ये विविध जे पण उपक्रम होत आहे त्यामध्ये आम्ही जेव्हा जात असतो त्या ठिकाणी बघत असतो की ज्योती मॅडमचा एक चांगला या ठिकाणी लोकांना उपयोगी असलेले असे विविध प्रकार ते लोकांना दाखवत असतात, त्यांचे ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट करत असतात, त्यांचं महत्व पटवून देत असतात। असे चांगले उपक्रम या दोघांनी एकत्रपणे या ठिकाणी केल्याबद्दल मी या दोघांचं या ठिकाणी पुनश्च अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम ज्योती मॅडम असेल या आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 4चे उपाध्यक्ष असतील चक्रवर्ती मॅडम, त्यांना मी शुभेच्छा देतो। आम्हाला बोलवलं, सन्मानित केलं म्हणून आपलं धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी खारघर मंडलच्या वतीने आमच्या प्रभाग क्रमांक 4च्या उपाध्यक्षा झुमा चक्रवर्तीजी यांच्या वतीने इथे आज विशेष महिलांसाठी असेल किंवा इतर सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी तर त्यांना धन्यवाद देतो आधी की त्यांनी महिलांसाठी हा उपक्रम हाती घेतलाय। खर तर समाजातील महिला सुदृढ असाव्यात हा यामागचा उद्दिष्ट आहे आणि म्हणतात ना की महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे। इथे ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे, ज्यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या अशा डॉक्टर ज्योती जाधव या आपल्या खारघर मंडल वैद्यकीय प्रकोष्ठच्या अध्यक्ष आहेत। त्यांचंही वेळोवेळी योगदान आम्हाला राहत असतं। नेहमीच आपल्या भारतीय जनता पार्टीचं असेल किंवा इतर सामाजिक संस्थांचं जेव्हा काही वैद्यकीय शिबिर असतात तेव्हा त्यांचं सहकार्य असतं। मला वाटतं ही खऱ्या अर्थाने गरज आहे, समाजाची गरज ओळखून आपण ते कार्यक्रम घेतले पाहिजेत। असे कार्यक्रम झुमाजींच्या वतीने याच्या पुढेही राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो।
आणि त्यांना आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. मला फार छान वाटत आहे हे करताना. आणि मला ना टाचेचा खूप त्रास होता. आता हे केल्यामुळे मला असं वाटत आहे की बऱ्यापैकी टाचेचा माझा त्रास कमी झालाय आणि पायावरची सूज पण कमी वाटत आहे आणि स्नायू मसल्स पेन्स कमी झाले आहेत आणि चालायला थोडस छान वाटते. आयुर्वेदिक पंचकर्म केंद्रातून मी या केंद्रामध्ये काश्य थाळीच्या मसाज सेंटर मध्ये आले आहे. फूट मसाज मध्ये आले. त्यामुळे मला टाचदुखी, कंबर दुखीमध्ये खूपच आराम मिळाला. हातापायांची जळजळ आणि मुंग्या येथे कमी झाल्या. शरीराचा थकवा देखील क्षीण वाटतो आहे. पायांची जळजळ, भेगा या पण खूप कमी झालेल्या आहेत. हातापायांची जळजळ पण कमी झालेली आहे. संपूर्ण शरीराचे रक्तभिसरण सुधारते. पायांची आणि आंतरिक अवयवांची मालिश होते. डोळ्याखालील काळपटपणा, डार्क सर्कल म्हणजे कमी होतो. पायांवरची सूज देखील कमी झालेली आहे. निद्रानाश कमी होऊन झोप चांगली लागते. थँक्यू.